हरियाणा विधानसभा निवडणुकीला अवघे काहीच दिवस जे शिल्लक राहिलेत. 90 जागांसाठी 5 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. आणि या निवडणुकीत महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत, निवडणुकीचं काय वातावरण आहे, या सगळ्याचा झी24 तासच्या टीमनं हरियाणामध्ये जाऊन घेतलेला आढावा पाहूया. हरियाणामध्ये 5 ऑक्टोबरला मतदान. निवडणुकीतील महत्त्वाचे मुद्दे काय? हरियाणाच्या आखाड्यावर झी24 तासचा ग्राउंड रिपोर्ट. हरियाणातील 90 सदस्यीय विधानसभा निवडणुकांसाठी रणसंग्राम शेवटच्या टप्प्यावर पोहोचला आहे. 5 ऑक्टोबरला होणाऱ्या निवडणुकांवर संपूर्ण देशाचं लक्ष आहे. हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीसाठी 5 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर हरियाणातील राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. हरियाणामध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत होणार आहे. या निवडणुकीत कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे आहेत त्यावर एक नजर टाकूया. शेतकरी आंदोलन आणि हमीभाव हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. अग्निवीर योजना, बेरोजगारी आणि रोजगार निर्मिती हे तरुणांशी संबंधित मुद्देही महत्त्वाचे आहेत. त्यासोबतच कुस्तीपट्टूंचे आरोप आणि सत्ताधाऱ्यांविरोधातली विरोधी लाट हेही महत्त्वाचे मुद्दे आहेत. या महत्त्वाच्या मुद्द्यांसोबतच हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीत जातीय समीकरणही महत्त्वाची मानली जात आहेत. जाट, गुज्जर, ब्राह्मण, राजपूत, सैनी, अहिर, रोहोर आणि ओबीसी समाजाला आपल्याकडे वळवण्यासाठी भाजप आणि काँग्रेस पक्षाची चढाओढ पाहायला मिळाली. भाजप आणि काँग्रेसने तिकीट वाटप कसं केलंय त्यावर एक नजर टाकूया. काँग्रेसकडून 28 जागांवर जाट तर 20 जागांवर ओबीसी उमेदवार देण्यात आलेत. भाजपकडून 16 जागांवर जाट तर 22 जागांवर ओबीसी उमेदवार देण्यात आलेले आहेत. हरियाणामध्ये 2019च्या विधानसभेत भाजपने बाजी मारली होती. 2019 मध्ये काय चित्र होतं त्यावर एक नजर टाकूया. भाजपनं 40 जागा जिंकल्या होत्या, काँग्रेसने 31 जागा जिंकल्या होत्या. जेजीपी 10 तर अपक्ष 7 जागांवर विजयी झाले होते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत हरियाणाच्या आखाड्यात कोणता पक्ष बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. एका जागी भाजप वेगवेगळ्या मार्गाने आणि मोठ्या आशाने आपली बाजू मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. तसंच दुसऱ्या जागी काँग्रेस स्पष्टीकरणाने दिसलेल्या सरकार विरोधी ज्या भावना आहेत त्याच्यावर आपलं कॉन्फिडन्स दाखवती आहे. प्रत्येक मतदाराच्या मनात जी उत्सुकता आहे आणि बदलाची जी चाहूल आहे ती नेमकं कोणत्या दिशेने जाते हे बघण्याचं ठरेल. हरियाणावरून व्हिडिओ जर्नलिस्ट कुलदीप शर्मा बरोबर मी उर्वशी खोना, झी मीडियासाठी.